नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा विभाग हा आणि या उपविभागामध्ये कुर्डुवाडी पोलीस पाटील पदाचा जो पेपर झालेला आहे 2023 ला, तर माढा उपविभागामधील कुर्डुवाडीचा पेपर आपल्याला बघायचा आहे. सोलापूर जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यामध्ये आज आपल्याला 80 प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. गणित बुद्धिमत्तेचे जे स्पष्टीकरण आहे ते आपल्याला नंतर बघायचं आहे. परंतु सध्या आपल्याला 80 प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघायची आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करतोय म्हणजे मित्रांनो इथं जो प्रश्न विचारलेला आहे, त्याच प्रश्नांची वरती तुम्हाला तयार करायचे आहेत. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही अशा पद्धतीचे प्रश्न तयार होत असतील, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्हाला आमची बॅच लावायची असेल तर 97 30 61 32 37 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती कॉल मेसेज करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. तर चला प्रश्न पहिला बघा. भारतीय न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोण असते? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, मुख्यमंत्री, पंतप्रधान. याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय हे भारताच्या न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी असते. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1950. आता लागू कधी झाले आणि अंमलात कधी आले? स्वीकारले कधी? अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात, तर त्यावरती तुम्हाला फोकस करायचे आहे. इथे शब्दामध्ये जर बदल केला तर तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकू शकतो, हे लक्षात ठेवायचे. अंगीकृत कधी करण्यात आले, अंमलात कधी आले, लागू केव्हा करण्यात आले, तर अशा पद्धतीचे शब्दप्रयोग त्या ठिकाणी केले जातात, लक्षात ठेवा. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या? हा प्रश्न मित्रांनो प्रत्येक परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे 25 जानेवारी. महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता सर्वात मोठा जिल्हा अशा पद्धतीचा हा प्रश्न खरं तर चुकीचा आहे, की तो जिल्हा जो आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आहे किंवा लोकसंख्येच्या दृष्टीनं आहे, अशा पद्धतीने असायला हवा होता. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर अहिल्यानगर, आता हे अहमदनगर नाव बदललेलं आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, अहिल्यानगर झालेलं आहे. ते क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा या ठिकाणी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर किती? उंच शिखर कोणते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि याची उंची जर तुम्हाला विचारली तर 1646 मीटर एवढी याची उंची आहे. आता आपल्या YouTube चॅनलवरती जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातील उंच शिखरांचा जो क्रम आहे, तो क्रम आपण दिलेला आहे. त्याचे ट्रिक्स सांगितलेले आहेत. ती ट्रिक्स तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. प्रश्न क्रमांक 7 भारतातील राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम कोण करते? तर केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे काम करत असतात. आता लक्षात ठेवा, तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? तर तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्हाला निवडणूक आयोगाबद्दल माहिती घ्यायची आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारलेला आहे. मग इथे तुम्हाला राज्य प्राणी माहीत असणं आवश्यक आहे. राज्य फळ असणं माहीत आवश्यक आहे. राज्य फूल असणं माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इथं राज्य प्राणी विचारला म्हणजे तुम्हाला प्राणी विचारू शकतात, फळ विचारू शकतात, फूल सुद्धा विचारू शकतात. इथे जर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारलं असेल, कळसुबाई, तर तुम्हाला त्याची उंची सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे इथं जे विचारलेलं आहे, तिथं विचारलंय बघा तुम्हाला सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला माहीत आहे इथं या ठिकाणी कळालेला आहे. परंतु तुम्हाला सर्वात कमी जिल्हा सुद्धा क्षेत्रफळाने असेल, लोकसंख्येने असेल, तर ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे जे मित्रांनो हा जो मतदार दिन आहे वगैरे असे दिनविशेष आहेत, ते तुम्ही ज्या वेळेला तुमची परीक्षा असणार आहे, त्याच्या त्या महिन्यातले आणि त्याच्या पाठीमागचे किंवा पुढच्या महिन्यात असे 2-3 महिन्याचे तुम्हाला दिनविशेष शक्यतो त्याच महिन्यातले दिनविशेष तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई. मग इथे तुम्हाला लक्षात ठेवा, दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखलं जातं. आर्थिक राजधानी मुंबई आहे. मग नागपूरला उपराजधानी म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ते तुम्हाला फोकस करायचे आहेत. हे जे दिलेले पर्याय आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची आहे. नागपूरला या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हिवाळी अधिवेशन भरतं. मुंबईला उन्हाळी अधिवेशन भरतं आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत.
आणि त्यामुळे दिल्ली या शहराविषयी सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर इथं प्रश्न आणि जे पर्याय दिलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे. तलाठी कार्यालयास काय म्हटले जाते? तर या ठिकाणी सज्जा असं म्हटलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? किंवा कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर मेळघाट 10चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. आता हे जर लक्षात राहत नसेल तर तुमचं फक्त तुम्ही घाटावरती असं जरी लक्ष ठेवलं तर घाट म्हणजे मेळघाट आणि वरती म्हणजे अमरावती असं लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तुमच्या चांगलं लक्षात येईल. महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे नाशिकमध्ये. त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदाचं जे हे आहे ट्रेनिंग ते या ठिकाणी होत असतं. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क जीवनसत्व. जेवढे लिंबूवर्गीय फळं आहेत त्यांना काय असते? क जीवनसत्व असते. त्यानंतर 13चं उत्तर आहे बघा. 1 नंतर 4, 4 नंतर 9, 9 नंतर 16, मग 25. मग इथे काय येईल? 13चं उत्तर ते येणार आहे 36. कारण 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, मग 6चा वर्ग किती येणार आहे? 36 येणार आहे. आता स्पष्टीकरण जे मित्रांनो आहे ते आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर बघा इथे काय केलंय 2 नंतर 6, 6 नंतर 12, मग इथे प्रश्नचिन्ह, इथे 30, इथे 42, इथे 56. तर 14चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 20. आता हे कसं आलं? तर ते आपण नंतर बघायचं आहे. 2 मध्ये अधिक 4 मिळवले 6, 6 मध्ये अधिक 6 मिळवले 12. काय येईल? म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? कोणत्या मेथडनं बरोबर येते? किंवा तुम्हाला याची मेथड माहीत असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येकाचं वेगळं-वेगळं उत्तर जरी येत असेल, तरी शेवटी उत्तर म्हणजे मेथड वेगवेगळी असेल, तरी उत्तर तुमचं एकच यायला पाहिजे. ते म्हणजे किती? 20 यायला पाहिजे. तर आता आपल्याला स्पष्टीकरण करण्याला तेवढा वेळ नाही. आपण फक्त उत्तर बघूया. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे. त्यानंतर बघा करमाळा तालुक्यातील कमला भवानी देवीच्या मंदिराचे बांधकाम कोणी केले? आता जिल्हा विशेषवरती प्रश्न आहे. मंदिरावरती प्रश्न विचारलेला आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, की तुमच्या जिल्ह्यातली जी काही महत्त्वाची पर्यटन स्थळं आहेत, जी मंदिरं आहेत, ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर 15चं जे उत्तर आहे, ते आहे पर्याय क्रमांक बी. श्री रावराजे निंबाळकर. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे नाव काय आहे? आता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विचारलेले आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहे, तर तिथले जिल्हाधिकारी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आता कोण आहेत भारताचे राष्ट्रपती? श्री श्रीमती द्रौपदी मुर्मू. आता यांच्याबद्दल कितवे राष्ट्रपती म्हणजे एकूणातले कितवे? त्यानंतर महिला म्हणून कितवे? त्यानंतर त्यांची नियुक्तीची तारीख, त्यानंतर त्यांना शपथ कोणी दिली? म्हणजे त्यावेळेला सरन्यायाधीश कोण होते? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळं द्रौपदी मुर्मू यांच्यावरती चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आपण यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? हा तुमच्या जिल्ह्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. तुमच्या जिल्ह्यातले जे कोणी खासदार असतील त्यांचं नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे जे असे प्रश्न आहेत, तुमच्या मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? ते आपण ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याची जाहिरात येते, त्यावेळेला जे आपण तुम्हाला जिल्हा विशेष प्रोव्हाईड करतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यानंतर बघा, पोलीस पाटील या पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक पोलीस पाटील या पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? तर 19चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? 20चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7. पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्याद्वारे केली जाते? 21चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. हंगामी पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करते? 22चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तहसीलदार. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत कारण ग्राम पोलीस अधिनियम वरती तुम्हाला 100% प्रश्न लेखीलाही असतो आणि मुलाखतीला सुद्धा असतो. त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या YouTube चॅनलवरती आपण ग्राम पोलीस अधिनियम त्याची PDF सुद्धा दिलेली आहे.
स्पष्टीकरणासहित आपण ते घेतलेलं आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला PDF सुद्धा मिळून जाणार आहे. वंशपरंपरागत पोलीस पाटील पद कधीपासून रद्द करण्यात आलं? 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1 डिसेंबर 1962 पासून वंशपरंपरागत पोलीस पाटील पद रद्द करण्यात आलेले आहे. पोलीस पाटील यास गैरवर्तणूकबाबत शासन देण्यास अधिकार कोणास आहे? 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा लक्षात ठेवा, हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक तहसीलदार करत असला तरी पोलीस पाटलास गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचा अधिकार कोणाला आहे? उपजिल्हाधिकारी यांना आहे. त्यानंतर बघा, पोलीस पाटलाला खालीलपैकी सत्य विधान कोणते? पोलीस पाटलांबाबत खालीलपैकी सत्य विधान कोणते? पोलीस पाटीलला पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी नसतो. पोलीस पाटील पात्रतेत वय वर्ष 20 ते 40 असावे. पोलीस पाटील पात्रतेत शिक्षण 4थी पास असावे आणि यापैकी नाही. तर 25चं उत्तर आहे पोलीस पाटीलला पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी नसतो. त्यानंतर पोलीस पाटील पात्रतेत वय 20 ते 40 वर्ष असावे. पोलीस पाटील पात्रतेत शिक्षण 4थी पास असावे. तर मित्रांनो याचं उत्तर बघा, 25चं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे यापैकी नाही. कारण इथं 25 ते 45 पाहिजे, हे सुद्धा चुकीचं आहे आणि इथे काय पाहिजे? 10वी पास. 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पोलीस पाटील यांची कर्तव्य व जबाबदारी याबाबत सत्य कोणते? गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, गावात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस स्टेशनला देणे, गावात साथीचा रोग पसरल्यास त्याची माहिती तालुका दंडाधिकारी यांना देणे. म्हणजे याचं जे उत्तर आहे 26चं काय आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर जगातील सर्वात मोठा खंड जो आहे तो आशिया आहे आणि आपण सुद्धा कुठं राहतो? तर आशिया खंडामध्ये राहतो. मग जगातला सर्वात लहान खंड कोणता आहे? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि खंडांचा क्रम सुद्धा आपण ट्रिक्सद्वारे आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेला आहे. भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला? तर 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. आता एका सांकेतिक भाषेत हा प्रश्न बघून घ्या तुम्ही. लँग्वेज हा शब्द दिलेला आहे. पुढे तुम्हाला NDPJ, WDIH असे लिहितात. तर ऑफिशियलला काय लिहाल असा पद्धतीचा प्रश्न आहे. तर 29चं उत्तर येते पर्याय क्रमांक बी. ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला ते सांगितलं जाईल. त्यानंतर बघा, पोलीस पाटील निवृत्तीचं वय विचारलेलं आहे. तर ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 60 वर्षे. आता हे 65 वर्षे करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं नंतर भविष्यामध्ये 65 वर्षे होऊ शकतं, पण सध्या तरी 60 वय निवृत्तीचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ते काय आहे? यशवंत सागर. हे जर लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवायचं उज्ज्वल यश. उज्ज्वल यश यावरून लक्षात ठेवेल उज आणि या ठिकाणी यशवंत. संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो? तर तो असतो कोण? 32चे 1 जिल्हाधिकारी. संस्थानांचे विलिनीकरण डॉट डॉट यांच्यामुळे सुकर झाले तर सरदार वल्लभभाई पटेल. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिल्हाधिकारी. तर लक्षात ठेवा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री असतात आणि जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी असतात. त्यानंतर बघा, ड जीवनसत्व अभावी डॉट डॉट रोग होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावी मूळदूस हा रोग होतो. जळगाव पोलीस पाटीलचा पेपर आपण बघितला त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ए, बी, सी आणि डी. आता इथं आहे रात आंधळेपणा. आंधळेपणामधलं अ आलं, अ ची जोडी लावा. बेरी बेरी मधला ब आला, बी ची जोडी लावा. स्कर्वीमध्ये क आलं म्हणून सी ची जोडी लावा आणि मुरदूस मध्ये ड आलं म्हणून डी ची जोडी लावा. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पोलिओ हा रोग कशापासून होतो? तर विषाणूपासून होतो. काळे सोने कशाला म्हटले जाते? 37वा प्रश्न आहे. तर पेट्रोलियमला काळे सोने म्हणले जाते. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर डबल प्रश्न झालेला आहे. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखले जाते. महाराष्ट्राचा स्थापना दिवस किती आहे? सगळ्यांना माहिती आहे 1 मे 1960.
महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष सध्या कोण आहेत तर राहुल नार्वेकर. एका घड्याळामध्ये आरशात पाहिले असता 5:10 ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्ष घड्याळामध्ये किती वाजले असतील? तर 41 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6:50. 10 फेब्रुवारी 2006 रोजी शनिवार होता, तर 15 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल? तर 42 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरुवार. मित्रांनो, आपण कॅलेंडर, घड्याळ वगैरे जे प्रकरण आहेत डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा, जर एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे जाते, दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवेल? तर 43 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2:54. 25 डिसेंबर 2000 रोजी रविवार, तर 24 डिसेंबर 2001 रोजी कोणता वार असेल? 44 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळवार. प्रश्न क्रमांक 45. अंकित, संजय, सुनील, रुपेश, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली आहेत. सुनील, रुपेश व अंकित यांच्यामध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेश यांच्यामध्ये असून संजय हा रुपेश व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अंकित व सुरेश दोन्ही टोकाला, तर रुपेश कोणाच्या मध्ये आहे? तर रिझनिंगचे प्रश्न आहेत मित्रांनो. चांगल्या पद्धतीने आपण याचं स्पष्टीकरण घेऊया. 45चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 संजय आणि महेश. 2022-23 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. लंपी हा विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात कोणामध्ये प्रसारित झाला? तर दुभती जनावरांच्या मध्ये प्रसारित झालेला होता. नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे रत्नागिरी. आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, मी जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं म्हणतोय ते तुम्ही सांगत चला, त्यामुळे तुमचाच अभ्यास होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यास मदत होणार आहे. आणि तुम्ही एक वेळा अवश्य सांगा की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे. त्यामुळं आपल्याला तुमच्या तालुक्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, किती मुलं तयारी करत आहेत, यानुसार आपल्याला प्रिपरेशन करणं सोपं जातं. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा की तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर करबुडे हा लांब बोगदा आहे. तर आता याची जी लांबी आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे. माहीत करून घ्या लांबी किती आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे या लांबीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पृथ्वीवर किती खंड व किती महासागर आहेत? तर 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारताचे सर्व आता खंडांचा क्रम आणि महासागरांचा क्रम याची ट्रिक सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण दिलेली आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? आता याच्यामध्ये पर्यायामध्ये उत्तर नाही आहे, लक्षात ठेवा. परंतु सध्याचे सरन्यायाधीश खूप चर्चित आहेत. कारण त्यांनी एक विधान केलं होतं झुरळाचं आणि त्या संबंधी आता संपूर्ण भारत देशामध्ये रान उठलेलं आहे. कॉकरोच जनता पार्टी नावाचा पक्ष सुद्धा या ठिकाणी युवकांनी स्थापन केलेला आहे. तर त्या कॉकरोच जनता पार्टीबद्दल सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. हे सरन्यायाधीश यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यांचं नाव, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, त्यानंतर त्यांची नियुक्ती कोणकोणत्या उच्च न्यायालयामध्ये झाली होती, सर्वोच्च न्यायालयाचे ते कितवे सरन्यायाधीश आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? त्यांचं उत्तर आहे आनंदीबाई जोशी. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर ते आहे गंगापूर. आता हे गंगापूरचं जे धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी जेवढे प्रश्न सांगितलेले आहेत तुम्ही एका पाठोपाठ एक जरी अशी त्याची उत्तरं लिहिली आणि टाईप करून कमेंटमध्ये सांगितले तरी सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी कुठं आहे? तर पुण्यामध्ये आहे, ज्याला आपण ND असं म्हणतो. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे चंद्रशेखर. चंद्रशेखर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1+3.3 किलोग्राम वजा 4.2 किलोग्राम बरोबर 9.8 किलोग्राम. तर एक्स बरोबर किती? तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
कांद्याच्या एका पोत्याचे वजन 92.15 किलोग्राम भरते तर 10 कांद्याच्या पोत्यात किती किलो कांदे असतील? 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 921.5. रिद्धीला चौथीमध्ये एकूण 6 विषयात सरासरी 78 गुण मिळाले तर तिला एकूण गुण किती मिळाले असेल? तर 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सरासरी नावाचं जे आपण प्रकरण घेतलेलं आहे त्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगितलेले आहे. किरण ही संजीवनीच्या वडिलांची मुलगी आहे. आरतीची आई संजीवनी आहे. तर किरण ही आरतीची कोण आहे? तर 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मावशी. विजय हा रमेशचा मुलगा आहे. रमेशचे वडील विलासराव आहे. विलासरावांच्या पत्नीचे नाव सरस्वती आहे. तर सरस्वती ही विजयची कोण आहे? तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आजी. लांडगा, सिंह, हत्ती, चित्ता यापैकी विसंगत शब्द कोणता आहे? तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा मोरला लांडोर तर रेड्याला काय येणार? तर 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हैस. कलकत्ता, मुंबई, चेन्नई, परभणी यातील विसंगत शब्द ओळखा. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परभणी. गाय, वासरू तर सिंहाचं काय असतं? सिंहाचा असतो छावा. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातली सर्वात लांब नदी आहे नाईल. आता ही नाईल नदी जी आहे ती कोणत्या देशामध्ये आहे? ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे बेसॉल्ट आणि आग्नेयजन्य खडकापासून हे जे लोणार सरोवर बनलेलं आहे ते लोणार सरोवर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे एवढी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? तर 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे 1911. आता हे जे राष्ट्रगीत 1911ला गायलेलं आहे तर ते कोणत्या अधिवेशनामध्ये गायलं हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. कोणत्या ठिकाणी ते अधिवेशन भरलेलं होतं? राष्ट्रगीत आपलं कोणी लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर पश्चिमेचे काय होईल? तर 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आग्नेय. आता याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे दिशावरती तो तुम्ही बघून घ्या. प्रथिने कशापासून बनलेले असतात? तर 79चं उत्तर आहे अमिनो ऍसिड पासून प्रथिने बनलेले असतात. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड. तर तुम्हाला राष्ट्रीय उद्यानं जेवढी आहेत कोणत्या राज्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे हे एकदा बघून घ्यायचं आहे. मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पेपरची या प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत अगदी अशाच पद्धतीचे जर सराव तुम्हाला करायचे असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं तुम्ही जाऊन तिथं आपण अशा पद्धतीचे प्रश्न तयार करणार आहे आणि तुमच्यासाठी ते अवेलेबल करणार आहे. तिथं जाऊन तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्यांना कोणाला बॅच घ्यायची आहे त्यांनी हा जो माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. धन्यवाद.